शहराकडच्या बाया, गावाकडच्या बाया. शहराकडच्या बाया रोज मॉर्निंगला उठून जॉबला जातात. जॉबला जाताना ट्रेन मध्ये धक्के खात जातात. खुरपायला. आमच्या खेडेगावातल्या बाया आहेत ना, रोज सकाळी उठून डायरेक्ट खुरपायला जातात रानात. रोज सकाळी आहे ना, घरा पुढे न्यायला त्यांना गाडी येते स्पेशल. डायरेक्ट गाडीत बसतात बाया, खुरपी घेऊन डायरेक्ट रानात खुरपायला. क्वालिटी डायरेक्ट. ट्रेन अँड पेन मध्ये जायची धक्का बिक्का खायची गरजच पडत नाही बायांना आमच्याकडले. क्वालिटीची एकदम. शहराकडच्या नॉर्मल शिकलेल्या बाया महिन्याला 10 ते 15,000 रुपये कमावतात. 500 रुपये फक्त 500. दिवसाला 500 रुपये. आमचे इथले आहेत ना, आणि ते बादर न शिकलेल्या बाया आहेत ना, ते बी 500 रुपये कमावतात खुरपून. न शिकलेल्या बाया 500 कमावतात. विचार कर शिकलेले काय करत असतील. दिवसाला पैसे तिथे महिनाभर थांबायची गरज बी पडत नाही. दिवसाला 500 रुपये. तुमच्या शहराकडल्या बायांचं तरी जायचं याचा खर्च कटच होत असेल ना त्या पगारातनं. आमच्या इकडच्या बायांचं तसं नसतं. आमच्या इकडल्या बायांना डायरेक्ट घरपोच न्यायला गाडी येते. नाही सोडवाय डायरेक्ट स्पेशल टमटम भिमटम असते. डायरेक्ट क्वालिटी दारात आणून सोडतात डायरेक्ट. शहराकडच्या बाया त्यांच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. रताळी. आमच्या गावाकडे ना सीसीटीव्ही कॅमेराची गरजच पडत नाही. आमच्या इकडल्या म्हाताऱ्या कोथाऱ्यांचे असले डोळे असतात ना, डायरेक्ट 360 कॅमेराच्या वर तारा. 4K क्वालिटी एकदम. जरा कुठं हुकाचू झालं की अख्ख्या गावात खबर डायरेक्ट. आमच्या इकडल्या बायांचं निरीक्षण असलं डेंजर असतं ना, कुठं काय चाललंय बरोबर डाटा कॅप्चर करतात मेंदूत. आणि साठवलेला डाटा आहे ना, लगेच बाकीच्या बायांपाशी जाते तर लगेच डाटा ट्रान्सफर सुरू होतो डायरेक्ट. एका बाईला जरी कळलं ना की लगेच अख्ख्या गावात खबर पसरते लगेच. आणि डाटा ट्रान्सफर बी काय मोठ्या आवाजात नाही करत बाया, एकदम हळू आवाजात. काय झालं असं तसं असे बोलतात डायरेक्ट. आणि त्यांचा जरी आवाज बारीक असला ना तरी अख्ख्यांना ऐकू जातो डायरेक्ट. त्यांना फक्त वाटतं की आपण हळू आवाजात बोलतो हिच्या बरं, पण खरं तर ना सगळ्याला ऐकू जात असतं ती डायरेक्ट. असला खतरनाक डाटा ट्रान्सफर असतो बायांचा आमच्याकडे. कॅमेरा पिमेराची गरजच पडत नाही. डायरेक्ट 4K 8K क्वालिटी डायरेक्ट. आमच्या शहराकडच्या बायांना कामावरून दमून आले ना तर डायरेक्ट आराम करतात. मिसरी. आमच्या खेडेगावातल्या बाया आहेत ना, कामावून दमून आले की डायरेक्ट मिसरी चोळतात. मिसरी चोळली की त्यांच्यात लगेच एनर्जी येते डायरेक्ट. फुल एनर्जी लगेच कामात. दमून बिमून जरी आले ना बाया तरी डायरेक्ट मिसरी चोळतात. मिसरी चोळली की लगेच त्यांच्यात तरतरीच येते डायरेक्ट. तरतरी आली की लगेच बाकीची कामं कराय ओके. रातचा स्वयंपाक भांडी भिंडी सगळं ओके मध्ये. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, गावाकडल्या बाया असू नाही तर शहराकडल्या बाया असू, बायकांना मरणाचं कष्ट असतं. त्यामुळे आपण पुरुषांनी कधी बी बायकांना कमी नाही लेखलं पाहिजे. कारण त्यांचे एवढं कष्ट आहे ना, पुरुष बी करू नाही शकत. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, बायकांचं नाद करायचं.